भिवंडी तालुक्यातील आणि हे डोहळे गाव आणि या डोहळे गावातील हे पांडव परिवार आणि आपल्या या पांडव परिवाराचे दादा कैलासवासी कैलास दत्तू पांडव दादांना 31 डिसेंबर 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि आज त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। दादांच्या पश्चात दादांचं एक लहानसं लेकरू अर्थात लहान बाळ आपलं श्लोक असेल, दादांची धर्मपत्नी आपल्या ताईसाहेब कविताताई असतील, त्याचप्रमाणे आईसाहेब असतील, दादांच्या आई नर्मदा आई, दादांच्या बहिणी असतील मंदाताई कुंदाताई, त्याचप्रमाणे दादांचे पुतणे असतील कृष्णा दादा असेल, संदेश दादा असेल, शशिकांत दादा असेल, आदी करून हा संपूर्ण पांडव परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार, खरं तर ही 5 जण भावंड कैलासवासी अनंत दादा असतील, कैलासवासी विलास दादा असतील आणि आता ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे कैलास दादा असतील, त्यांच्या 2 बहिणी मंदाताई आणि कुंदाताई। दादांना अचानक असा आजार जडला आणि अगदी कमी वेळेमध्ये कमी अवधीमध्ये डॉक्टर उपचार चालू असतानाच वयाच्या 50व्या वर्षी दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला। वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी दादांचं देहावसन झालं। या ठिकाणी कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे दादांनी कार्य केलं, अतिशय चांगल्या प्रकारे जगण्या बघण्याचा प्रयत्न केला। जेवढं चांगलं जगता येईल, जेवढं चांगलं वागता येईल, जेवढं चांगल्या प्रकारे कार्य करता येईल तेवढ्या चांगल्या प्रकारे कार्य करण्याचा प्रयत्न केला आणि अशाच प्रकारे आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना वयाच्या 50व्या वर्षी अल्पशा आजाराने दादांचं निधन झालं। त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। माझे मित्र या डोहळे गावातील सन्माननीय प्रकाश दादा पापे यांनी निमंत्रण केलं आणि मला तरी वाटतंय की दादांचं ज्या दिवशी देहावसन झालं त्याच दिवशी दादांनी संपर्क केला आणि संपर्क केल्यामुळे या ठिकाणी या सेवेचा योग आला। खऱ्या अर्थानं ही सेवा करत असताना, ही सेवा घडत असताना सेवेच्या योगाने तुमचं सगळ्यांचं दर्शन घडतंय। खरं तर या ठिकाणी कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे दादांनी कार्य केलं आणि वयाच्या 50व्या वर्षी दादांचं अल्पशा आजाराने निधन झालं। खरं तर आमचा जन्म झालेला आहे, ज्या लोकांमध्ये जन्म झालेला आहे त्याला म्हटलेलं आहे मृत्यू लोक। या लोकांचं नावच मृत्यू लोक असल्यामुळे जन्म झालेल्याला प्रत्येकाला जावं लागणार आहे। जे निर्माण झालंय त्याला नाश आहे, जे निर्माण केलंय त्याला नाश आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे। फक्त जाण्याच्या आधी आमचं काही कर्तव्य आहे, आम्ही काही कार्य केलं पाहिजे, आम्ही काही साध्य केलं पाहिजे, त्याचा विचार आम्ही करायला हवा। कारण आमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे दिवस आम्हाला पाहायला मिळतात, अनेक प्रकारच्या वेळा पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला येत असतात। पण कितीही जरी कशाही प्रकारे माणसाने अनुभव घेतले, कशाही प्रकारचे दिवस जरी माणसाच्या आयुष्यामध्ये आले तरी महत्वाचं म्हणजे जन्माचा दिवस आणि मृत्यूचा दिवस हे 2 दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच असतात। जन्म झाला, मृत्यू ठरलेला आहे, मृत्यू चुकवू शकत नाही, आम्ही जावंच लागणार आहे। फरक एवढाच आहे की जन्माची तारीख आम्हाला माहिती आहे, मृत्यूची तारीख आम्हाला माहिती नाही, बरं का। त्याच्याही पुढचा जर आम्ही विचार केला, जन्माच्या वेळ जर आम्ही बघायला गेलं, जन्माची वेळ जर आम्ही आठवली तर त्या वेळेला
प्रत्येकाचा जन्म हा कशा पद्धतीने झाला याचा विचार जर केला, जन्म झाला म्हटल्यानंतर आनंदाचा दिवस आहे सर्वांसाठी, बरोबर आहे की नाही? जन्म झाला म्हटल्यानंतर आनंदाचा दिवस आहे, पण आनंदाचा दिवस असताना सुद्धा आम्ही रडत आलेलो आहोत, कारण आम्हाला माहित नाही आमच्यासाठी आनंदाचा होता की दुःखाचा होता ते. ज्यांच्या घरात जन्म झाला आमचा त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, ज्यांच्या उदरी जन्म झाला त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. आमच्याविषयी जर जन्माच्या बद्दल जर सांगायचं गेलं तर संत म्हणतात जन्म दुःखाचे मूळ. जन्म झाला तिथूनच माणसाच्या आयुष्यामध्ये दुःखाने प्रवेश केलेला आहे, तिथूनच दुःख प्राप्त झालेलं आहे माणसाला. आणि जन्म झाला म्हटल्यानंतर मृत्यू ठरलेला आहे, जावं प्रत्येकाला लागणाऱ्या त्या मृत्यूचा दिवस जर आम्ही बघितला तर सर्वांसाठीच दुःखाचा आहे, नाही का? मृत्यूचा दिवस सर्वांसाठीच दुःखाचा आहे. ज्याला मृत्यू येतोय त्याच्यासाठी पण दुःखाचा आहे, आणि ज्या घरातून जाणं होतंय, ज्या कुटुंबातून जाणं होतंय, ज्या नातेवाईकातून जाणं होतंय त्या सगळ्यांसाठी दुःखाचा दिवस आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे दिवस असतात, कोणीही चुकू शकत नाही, कोणीही टाळू शकत नाही, आणि प्रयत्न तसा करू पण नाही, बरं का मौली? तसा प्रयत्नही करू नये. एक कथा आलेली आहे अशा प्रकारे की भगवान विष्णूचं वाहन गरुड आहे. भगवान विष्णूचं वाहन गरुड आहे, आणि आपल्या आईला आलेला मृत्यू टाळण्याचा प्रयत्न गरुडाने केलेला आहे, बरं का मौली? गरुड म्हटल्यानंतर भगवान विष्णूचं वाहन, आणि भगवान विष्णूचं वाहन असल्या कारणाने, भगवंताच्या जवळ जोडीला असल्या कारणाने यमाने येऊन त्याला सांगितलं, कोणाला? गरुडाला, अमुक अमुक दिवशी अमुक अमुक टायमाला तुझ्या आईला मी घ्यायला येतो, बरं का? अमुक अमुक दिवशी अमुक अमुक टायमाला मी तुझ्या आईला घ्यायला येतो. आता आईला जाणं होतंय, आईचं जाणं होतंय म्हटल्यानंतर कुठल्या मुलासाठी कसा दिवस असेल तो, किंवा कशा प्रकारे त्याच्या मनामध्ये एक विचार आला असेल, प्रत्येकाने एक विचार करायला हवा. आईला मृत्यू, आई सोडून जाते म्हटल्यानंतर त्यावेळेला त्याच्या मनामध्ये कुठला विषय आला असेल, विचार आला असेल, आणि म्हणून मग त्या ठिकाणी यम ज्या वेळेला सांगून गेला, अमुक अमुक वेळेला अमुक अमुक दिवशी तुझ्या आईला मी घ्यायला येतोय, त्याने विचार केला की आता काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत की जेणेकरून यमाच्या हाताला आई लागता कामा नये, बरं का? आईचा मृत्यू टाळला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली त्याने. बरं, मग काय करायचं त्याचा विचार करता 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 त्याने एक विचार केला की आपण तर भगवान विष्णूंच्या दरबारामध्ये असतोय, बरं का? आपण भगवंताकडे असतोय, आणि भगवंताकडे म्हटल्यानंतर तिथे जर आईला नेऊन ठेवली तर याची यायची हिंमत नाही, बरं का? तिथे एक सुरक्षित जागा त्याला वाटली, ती एक जागा सुरक्षित आहे म्हणून. आणि म्हणून मग काय केलं त्याने, आईला घेतले आणि भगवंताच्या त्या दरबाराच्या मुख्य द्वाराच्या वरती आईला ठेवली त्या ठिकाणी, बरं का? आणि त्याच्या तो कामाला निघून गेला. निघून गेल्यानंतर त्या आईने बघितलं अनेक येत आहेत, अनेक येत आहेत, अनेक येत आहेत. तिथे दरबारामध्ये दर्शनासाठी अनेक येतात ना, मंदिरामध्ये भगवंताच्या त्या ठिकाणी, भगवंत ज्या ठिकाणी त्या ठिकाणी अनेक येत आहेत दर्शनासाठी. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा गरुड आईच्या जवळ आला, त्या ठिकाणी आल्यानंतर गरुडाने विचारलं आईला, आई कोणी आलं होतं का ग? आई म्हणते, कोणी काय, अनेक येऊन गेले. कोणी काय, अनेक येऊन गेले. हो का? पण बाळा ऐकणारे, अनेक येऊन गेले, अनेकांकडे बघितल्यानंतर जरा बरं वाटायचं, पण त्या अनेकांमध्ये एक असा पण येऊन गेला, काळा कुट्ट अकराळ विकराळ रूप असलेला, आणि शिंग वगैरे अशी होती, त्याला वेगळ्याच प्रकारचं रूप होतं त्याचं.
गरुडाला खात्री पडली की यम येऊन गेला. आणि म्हणे नुसतं येऊनच नाही गेला ना रे, माझ्याकडे पाहून हसून गेला म्हणे. इतरांनी माझ्याकडे बघितलं पण नाही, पण त्याने म्हणे माझ्याकडे बघितलं आणि मला पाहून हसला आणि निघून गेला. अरे बापरे, म्हणजे आई या ठिकाणी आहे हे त्याला कळलं आणि पाहूनही गेला. म्हणजे सांगितलेल्या वेळेप्रमाणे सांगितलेल्या दिवशी येऊन काहीतरी करणार, तो काहीतरी करणार. आणि म्हणून मग काय केलं माहितीये का, तिथून आईला उचलली त्याने, घेतली आईला त्याने आणि आईला घेऊन गेला. एवढा लांब गेला, एवढा लांब गेला, एवढा लांब गेला की अभयारण्यामध्ये, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे कुत्रा पण नाही तिथे, नाही का, अभयारण्यामध्ये गेला आणि एका झाडाच्या पोकळीमध्ये आईला त्या ठिकाणी ठेवली बरं का. आणि बिनधास्त अगदी तिथून निघून आला. मध्ये काही काळ गेल्यानंतर जेव्हा भगवंताच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर यमाने सांगितलेली वेळ टळली होती. यमाने सांगितलेला दिवस येऊन गेला होता आणि अशा वेळेला भगवंताकडे आल्यानंतर त्याच ठिकाणी यमाची आणि त्याची भेट झाली. आता यमाची आणि त्याची भेट झाल्यानंतर हा यमाकडे पाहून हसायला लागला. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे गंडवला का नाही, फसवला का नाही, कोण, गरुड. पण याचं ते उपहासाचं हास्य बघितल्यानंतर यम अजून हसायला लागला त्याच्याकडे पाहून बरं का. एखाद्या माणसाकडे जर उपहासाने हसलं ना असं बघून, त्याचं काही माहिती झाल्यानंतर, त्याचं काही कळल्यानंतर, की आपली अपेक्षा असते आपण त्याच्याकडे पाहून हसलो की त्यांनी तोंड पाडायला पाहिजे. पण तोही जर आपल्याकडे पाहून हसायला लागला की आपलं हसणं व्यर्थ जाते असं म्हणायला हरकत नाही. आपल्याच मनामध्ये मग पस्तावा निर्माण होतो, अरे याच्याविषयी तर मी असं असं ऐकलं होतं, मला वाटलं होतं टेन्शन मध्ये असेल, चिंताग्रस्त असेल, पण आपण माझ्याकडे पाहून हसतोय. त्या पद्धतीने जसा गरुड उपहासाने त्याच्याकडे पाहून, यमाकडे पाहून हसायला लागला, फसवला का नाही म्हणून, जसं गरुडाचं हसणं बघितलं तसं त्यापेक्षा जास्त यम गरुडाकडे पाहून हसायला लागला. आणि मग गरुडाने विचारलं, काल या ठिकाणी आईला पाहून गेला तू, आई या ठिकाणी होती, आईकडे पाहून हसलास तू, ठीक आहे, आई तुझ्या समोर होती, आई तुला दिसली, आई तुला भेटली आणि आईकडे पाहून हसलास, ठीक आहे काल, पण आता सुद्धा तू हसतोय, कारण काय. तेव्हा त्या यमाने सांगितलं की तुझी आई काल या ठिकाणी होती, भगवंताच्या समोर होती, मंदिरामध्ये होती, अनेकांचं दर्शन घेत होती, अनेकांचं दर्शन तिला होत होतं. मी त्या माईकडे पाहून, त्या आईकडे पाहून अशासाठी हसलो की ही माऊली जर इथंच राहिली तर इथं तर तिचा मृत्यू लिहिलेला नाही, ही माऊली जर इथंच राहिली तर हे ठिकाण मृत्यूचं नाही, हे ठिकाण नाही आहे. मग या माऊलीला न्यायची कशी, असा मी काल विचार करता करता हसलो. ठीक आहे, मग म्हणे आता का हसताय, आता का हसतोय तू. तेव्हा त्या यमाने सांगितलं की ज्या अभयारण्यामध्ये, ज्या झाडाच्या पोकळीमध्ये तुझ्या आईचा मृत्यू लिहिलेला होता ना, त्या ठिकाणी मला न नेता, मला न प्रयत्न करता तूच नेऊन ठेवलंस, जाऊन बघ तुझी आई गेलेली आहे. कधीच घेऊन गेलो मी तिला, वेळेला, अगदी टाइम टू टाइम. महत्वाचं काय माहितीये का, मृत्यू कोणालाही चुकत नाही, कोणालाही चुकत नाही. आणि या ठिकाणी कार्य करत असलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटतंय की मला उदंड आयुष्य लाभावं, कमी आयुष्य असावं असं कोणालाच वाटत नाही. कोणाला वाटतंय सांगा ना, कोणाला वाटतंय उदंड आयुष्य लाभावं असं माणसाला वाटतंय, भरपूर आयुष्य मिळावं असं माणसाला वाटतंय. पण कधीतरी माणूस स्वतःहून विचार करतो का, मिळालंय त्याच्यातच मी काय केलंय, जे मिळालंय त्याच्यातच मी काय केलंय.
उदंड मिळाल्यानंतर मी काय करणार आहे, कधी विचार करतो? कधीच नाही. मग चुकवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा, टाळण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा येण्याच्या आधी माझं काय कर्तव्य आहे ते कार्य माणसाने केलं पाहिजे. ती वेळ, तो काळ, तो टाइम येण्याच्या आधी, तो दिवस येण्याच्या आधी मी काय केलं पाहिजे ते स्मरणात ठेवलं पाहिजे, ते आठवणीत ठेवलं पाहिजे. बरं का? एका राजाकडे यम आला आणि यम राजाला सांगतोय अमुक अमुक वेळेला, अमुक अमुक दिवशी, बघा हा, अमुक अमुक वेळेला, अमुक अमुक दिवशी मी तुला घ्यायला येतोय, मी तुला घ्यायला येतोय. पण पुढचं ऐका, जागा तू निवडायची आहे. काय सांगतोय? अमुक अमुक दिवशी, अमुक अमुक वेळेला मी तुला घेऊन येतोय, मी तुला घ्यायला येतोय, जागा तू निवडायची आहे. वेळ मी ठरवलेली आहे, दिवस मी ठरवलेला आहे. राजाने मोठी सभा बोलवली, सगळे पंडित त्या ठिकाणी आले, सगळे ज्ञानी ज्ञाते सगळे आले. सगळ्यांना त्याने ते सांगितलं की म्हणे यमाने मला सांगितलं अमुक अमुक वाजता, अमुक अमुक दिवशी येणार आहे. पण हे सगळं सांगितल्यानंतर त्याने हे पण सांगितलं की जागा तू निवडायची आहे. आता मी इथे आहे तो पाहून गेलेला आहे, मी इथे राहतोय ते त्याला माहिती आहे. काय करावं काही कळत नाही. अनेकांनी अनेक उपाय सांगितले, त्याच्या मनाला पटले नाहीत. पण त्याच्यातच एकाने असा उपाय सांगितला की महाराज म्हणे तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढं काही लांब पर्यंत कुठे कुठे जाता येईल ना, आम्हालाही सांगू नका, कोणालाच सांगू नका. म्हणजे कोणाला माहित होण्याचा प्रश्नच नाही. कोणाला जर माहित होण्याचा प्रश्न नाही तर यमाला पण माहित होण्याचा प्रश्न नाही. जिथे तुम्हाला जाता येईल ना, तिथे ज्या ठिकाणी जाता येईल त्या ठिकाणी, जेवढं लांब जाता येईल त्या ठिकाणी जा. वाहन घेऊ नका, धडकाल. बरं का? कारण आपण जरी काही वेळेला सरळ असलो तरी मागचा पुढचा सरळ असेलच असं नाही. बरं का? आता येता येता खडवलीच्या रेल्वेच्या गेटच्या तिथे उभा होतो, गाडी आपली बंद करून शांतपणे उभा होतो. ऊन लागत होतो म्हणून म्हटलं उघडू दे, कधी उघडायचा तेव्हा गेट, आपल्याला वेळ भरपूर आहे, निवांत होतो. ऐकताय का? मागून टू व्हीलर वाला येऊन धडकला. हे बघा, हे माखलं थोडं इथे. बरं, धोतर आला ना, ठोकला ना त्याने. मी निवांत होतो, मला माहितच नाही. येऊन ठोकल्यानंतर अरे म्हटलं अचानकच एकदम धडक दिली. बरं, सगळे शांत आहेत, गेट उघडलेला नाही, सगळे जिथले तिथे उभे आहेत. काय माहिती त्याला काय समजलं, काय कळलं, त्याला धडकला ना डायरेक्ट. त्याच्या मागे 4-5 गाड्या होत्या, त्या पण जिथले तिथे होत्या. पण याने मध्येच का चालू करून ना ठोकली काय माहिती. म्हणजे आम्ही जरी ठरवलं सरळ चालायचं, सरळ बघायचं, सरळ सगळ्या काही गोष्टी करायच्या, तरी कधीही कोणी येऊन धडकू शकतंय. म्हणून राजाला सांगितलं वाहन न्यायचं नाही, कुठल्याही प्रकारचा घोडा वगैरे कुठल्याही प्राण्यावर नाही, कुठल्याही प्रकारे. तुम्हाला जिथं जाता येईल तिथं तुम्ही स्वतः जेवढ्या लांब पर्यंत ज्या ठिकाणी जाता येईल त्या ठिकाणी अज्ञात स्थळी, आम्हालाही कोणाला सांगू नका. उजेडाची वाट पाहत होता राजा. जसं उजाडलं तसं जो पळ सुटला, पळतोय 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 राजा. भूक लागली थांबायला मागत नाही, तहान लागली थांबायला मागत नाही. का? तेवढा पळता येईल पुढे. जेवायला अर्धा तास घालवण्यापेक्षा, खायला 15 मिनिटं घालवण्यापेक्षा आपला तेवढा 15 मिनिटं आपण पुढे पळू. शेवटी अभयारण्यात गेला, एका घनदाट जंगलामध्ये गेला. धाप लागली त्याला, दम लागला त्याला, पोटात अन्नाचा कण नाही, तहान लागलेली आहे, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही. ऐकताय का? आणि ज्या झाडाखाली बसला, अंगात चळचळ, अंग कापतय, कारण भूक लागलेली, तहान लागलेली, अंगामध्ये ताकद राहिली नाही, एवढा सकाळपासून पळालाय. डोळे मिटायचेच फक्त बाकी होती. तेवढ्यात यम येऊन पुढे उभा राहिला. त्याने वेळ सांगितली, परफेक्ट म्हणे टायमिंग झालेलं आहे बघ. दिवस तर आजचा आहे,
वेळ सांगितल्याप्रमाणे 30 वेळ झालेली आहे. राजा म्हणतोय दादा एवढा पळालो सकाळपासून, नाही भुकेचा विचार केला, नाही तहानेचा विचार केला, अज्ञात स्थळी आलो, इथे कोणालाही माहिती नाही मी आलोय ते, इथे सुद्धा तू आला. तेव्हा यम बोलतोय वेळ आणि दिवस मी ठरवला होता, जागा तुला निवडायला सांगितली होती, आता तू ही जागा निवडली, त्याला मी काय करणार. आता फरक काय बघा, वेळ तर ठरलेली होती, काळ ठरलेला होता, दिवस ठरलेला होता. मग राजाला काय करायचं होतं, घरात बसून मस्तकी राजवाड्यात बसून भगवंताचं नामचिंतन करायचं होतं. पण तसं न करता मृत्यू चुकवायला गेल्यामुळे, यमाला फसवायला गेल्यामुळे भुकेलेला, तहानलेला, थकलेल्या अवस्थेमध्ये अंग चळचळा कापतय, त्राण राहिलेला नाही, अशा अवस्थेमध्ये कोणीही जवळ नसताना अज्ञात स्थळी त्या ठिकाणी राजाला जावं लागलं. विषय काय माहितीये का, राजा असू द्या, रंक असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, कोणी कसाही जरी असला तरी प्रत्येकाला मृत्यू हा आहेच आहे, प्रत्येकाला जावंच लागणार आहे. आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. फक्त आम्हाला काय करायचं आहे, तो दिवस यायच्या आधी आम्हाला काही साध्य करायचं आहे, आम्हाला काही कार्य करायचं आहे, बरं का. मग असं म्हणाल तर आपण काही करत नाही का, आपण काही धावपळ करत नाही का, आपण काही प्रयत्न करत नाही का. आमचे प्रयत्न कशासाठी असतात बघा ना, आम्ही जे प्रयत्न करतोय ते बद्ध अवस्था प्राप्त होण्यासाठी की बद्ध अवस्थेतून मुक्त अवस्था प्राप्त होण्यासाठी. आम्ही बांधलो जातोय की मोकळे झालो जातोय, मोकळं होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की बंदिस्त होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, याचा विचार आम्ही केला पाहिजे. फक्त पाहण्याचा दृष्टिकोन माणसाचा काय माहितीये का, हे मिळालं ना की मग मी समाधानी, मग मला सुख मिळेल. पण ते मिळालं का लगेच दुसरी आशा अपेक्षा निर्माण होत असते माणसाच्या. पुन्हा मग ते मिळालं की मग माझ्यासारखा सुखी कोणच नाही. ऐकताय ना, ज्याला दिवसाला काबाड कष्ट केल्यानंतर 300-400 रुपये मजुरी मिळते ना, त्यालाही वाटतंय की 100-200 रुपये वाढून मिळाले अजून तर बरे होते. ज्याला 1000-1200 रुपये मिळतात त्यालाही वाटते 100-200 रुपये अजून वाढवून मिळतील तर बरे होतील. लाखो रुपये कमवणारा सुद्धा टेबला खालून घ्यायची अपेक्षा करतोय. आणि ऐका ना, ज्याच्याकडे किती संपत्ती आहे, हजारो करोड रुपये असताना सुद्धा हजारो करोड रुपयाचा घोटाळा करतोय. भूक कधीच माणसाची पूर्ण होत नाही, माणसाच्या आशा अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही. फक्त भ्रम आमचा काय असतो माहितीये का, तो माझ्यापेक्षा सुखी आहे, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. काय पायी चालणाऱ्याला वाटतंय सायकलवाला माझ्यापेक्षा सुखी आहे, सायकलवाल्याला वाटतंय मोटरसायकलवाला माझ्यापेक्षा सुखी आहे, आणि त्या मोटरसायकलवाल्याला वाटतंय 4 चाकीवाला माझ्यापेक्षा सुखी आहे. पण खर तर समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला उपदेश करत असताना म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे. मना तू विचारी आहेस ना रे, म्हणा तू विचारी आहेस ना, विचारी म्हणा, तुला तूच विचार ना म्हणा. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा, तूच शोधून पहा बाबा, कोण आहे सर्व सुखी, कोण आहे. एकाच माणसाला जंगलामध्ये गेल्यानंतर 2 पोपट भेटले एका झाडाच्या डोळीमध्ये. त्यांना आणले, त्याने आणल्यानंतर त्याने 2 पोपट की नाही, दोन्ही पोपटांसाठी वेगवेगळे पिंजरे आणले, बरं का. दोन्ही पोपटांसाठी वेगवेगळे पिंजरे आणले. एका पोपटाला ठेवलं लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये, बरं का,
आणि एका पोपटाला ठेवलं सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये. ऐकताय ना? एका पोपटाला लोखंडाच्या पिंजऱ्यात ठेवलं आणि एका पोपटाला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं. आता इकडे लक्ष आहे का तुमचा सगळ्यांचा? तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे. एकाच मालकाला दोन पोपट भेटले. त्याने एका पोपटाला कसल्या पिंजऱ्यात ठेवलं? लोखंडाच्या. आणि दुसऱ्या पोपटाला कसल्या पिंजऱ्यात ठेवलं? सोन्याच्या. मला सांगा कुठला पोपट खुश असेल, आनंदी असेल? सोन्याच्या पिंजऱ्यातला. बरोबर आहे की नाही? म्हणून तर सोना महाग झालाय. कारण हेच आम्हाला कळत नाही. नाक दिलाय तो देव श्रेष्ठ का नथ बनवले तो सोनार श्रेष्ठ, हे कळत नाही ना आम्हाला. गंठणची डिझाईन बनवून दिले तो कारागीर श्रेष्ठ का ज्याने परिधान करण्यासाठी ते सामर्थ्य दिलेलं आहे तो देव श्रेष्ठ, हेच आम्हाला कळत नाही. आपल्यासारखाच एक माणूस त्यांच्या घरी पाहुणा गेला आणि पाहुणा गेल्यानंतर त्याने बघितलं दोन पोपट दोन पिंजऱ्यांमध्ये. आनंद वाटला त्याला. प्राणी काय आणि पक्षी काय आणि माणूस काय, समोरच्याला बंदिस्त बघितलं का माणसाला आनंद वाटतो काय?